इथे सेकंड आहे तुमचा स्पेस कॉम्प्लिसिटी. स्पेस कॉम्प्लिसिटी म्हणजेच अमाऊंट ऑफ स्पेस रिक्वायर्ड. अमाऊंट ऑफ स्पेस इज नथिंग बट अमाऊंट ऑफ मेमरी रिक्वायर्ड फॉर पर्टिक्युलर एक्झिक्युशन ऑफ अ प्रोग्राम. त्याला काय म्हणायचं? स्पेस कॉम्प्लिसिटी. मग स्पेस कॉम्प्लिसिटीचं सपोज एक्झाम्पल घ्यायचं. मेमरी अमाऊंट ऑफ मेमरी रिक्वायर्ड म्हणजे नेमकी कसली मेमरी? तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज आता पहा, ॲडिशन ऑफ 2 नंबर. ऑलरेडी सगळ्यांना येत असेल याचा अल्गोरिदम. ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. सपोज आपण अल्गोरिदम लिहूया. एक्झाम्पल काय घेतलं आपण? एक्झाम्पल घेतलं आपण ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे. काय येईल अल्गोरिदम ॲडिशन ऑफ 2 नंबरच्या प्रोग्रामचं? फर्स्ट स्टेप येईल ऑब्वियसली स्टार्ट. ओके. इच अँड एव्हरी अल्गोरिदम फर्स्ट स्टेप काय असते? स्टार्ट. सेकंड स्टेप काय असणार आहे? व्हेरिएबल डिक्लेअर करा. डिक्लेअर व्हेरिएबल. किती व्हेरिएबल लागतील आता ॲडिशनसाठी? ऑब्वियसली 3 व्हेरिएबल्स. ओके. डिक्लेअर व्हेरिएबल. ते व्हेरिएबल आपण डिक्लेअर करून घेऊ ॲज अ इंटीजर. ओके. सेकंड स्टेप. थर्ड स्टेप असणार आहे तुमची एक्सेप्ट करा 2 नंबर्स ॲडिशनसाठी. एक्सेप्ट 2 नंबर्स म्हणजेच कुठलं? ए अँड बी. ओके. ॲडिशन. आणि रिझल्ट कशा स्टोअर होईल? तुमच्या सीमध्ये. ए आणि बीमध्ये इनपुट असेल, सीमध्ये रिझल्ट. म्हणजे फोर्थ स्टेप काय येणार आहे? ऑब्वियसली इन्स्ट्रक्शन सी इज इक्वल टू ए प्लस बी. आणि फिफ्थ स्टेप काय येणार? मग जी काही ॲडिशन असेल ती काय करायची आपल्याला? डिस्प्ले ॲडिशन. ती कशात असणार आहे? सीमध्ये. म्हणजे सी इज इक्वल टू जी काही ॲडिशन आली असेल ती डिस्प्ले करा. आणि लास्ट स्टेप काय असणार आहे? एंड. ओके. आता अल्गोरिदम तुम्ही ऑलरेडी फर्स्ट इयरमध्ये शिकले असाल. स्टार्ट आणि एंड या 2 कंपल्सरी स्टेप्स आहे. आणि मध्ये तुमचं काय असणार आहे? ओव्हरऑल प्रोसिजर. ओके. ही जे आपण सिक्वेन्शियली स्टेप्स लिहिल्या इज नथिंग बट अल्गोरिदम. सिक्वेन्शियल एक्झिक्युशन ऑफ ए प्रोग्राम. त्याला काय म्हणतो? अल्गोरिदम. आता याच्यामध्ये हे एक्झाम्पल घेतलं. मग स्पेस कॉम्प्लिसिटी म्हणजे काय? म्हणजेच काय की ॲडिशन ऑफ 2 नंबरचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामसाठी जेवढी मेमरी रिक्वायर्ड आहे स्टोरेजसाठी ती कॅल्क्युलेट करायची. म्हणजेच तुमची काय असणार आहे? स्पेस कॉम्प्लिसिटी. आता याच्यामध्ये जर तुम्हाला मेमरी कॅल्क्युलेट करायची असेल तर कसली केली जाईल? फर्स्ट मेमरी रिक्वायर्ड फॉर व्हेरिएबल. आपण 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले, ए बी आणि सी. मग ह्या 3 व्हेरिएबलसाठी जेवढी मेमरी लागणार आहे ती आपल्याला काय करायची आहे? काउंट करायची आहे. मग ए बी सी 3 आपण ऑलरेडी इंटीजर ॲज अ कन्सिडर करून ठेवलं आहे. म्हणजे ह्या 3 व्हेरिएबलसाठी लागणारी मेमरीची ॲडिशन प्लस अजून काय येणार आहे की तुम्ही ज्या इन्स्ट्रक्शन्स यूज केल्या त्या इन्स्ट्रक्शनसाठी लागणारी मेमरी. या सगळ्याची ॲडिशन म्हणजे तुमची काय असणार आहे? स्पेस कॉम्प्लिसिटी ऑफ ॲडिशन ऑफ 2 नंबर प्रोग्राम. लक्षात आलं? जे काही आपण व्हेरिएबल यूज करू त्याला लागणाऱ्या त्याची साईज म्हणजे त्याची जी साईज असेल ती मेमरीमध्ये स्टोअर असेल ती प्लस तुम्ही जे काही ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. समजा इथे ॲडिशन केली तर सीसाठी लागणारी ॲडिशन स्टोअर केली त्यासाठी लागणारी मेमरी. ह्या सगळ्याची ओव्हरऑल ॲडिशन म्हणजेच काय असणार आहे? तुमची स्पेस कॉम्प्लिसिटी. आता पहा, स्पेस कॉम्प्लिसिटीमध्ये अगेन परत 2 पार्ट्स आहेत. फिक्स पार्ट आणि डायनॅमिक पार्ट. कुठले 2 आहेत? फिक्स पार्ट स्पेस कॉम्प्लिसिटी आणि सेकंड आहे तुमचं डायनॅमिक पार्ट स्पेस कॉम्प्लिसिटी. आता फिक्स पार्ट स्पेस कॉम्प्लिसिटी म्हणजे काय असणार आहे? याच्यामध्ये जी काही मेमरी फिक्स म्हणजे की याच्यामध्ये इट इन्क्लूड कम्प्युटर मेमरी ॲलोकेटेड फॉर व्हेरिएबल. ठीक आहे. आता व्हेरिएबलसाठी इंटीजर म्हणजे ऑलरेडी फिक्स आहे. इंटीजरसाठी किती लागणार आहे? ओके. किंवा जे काही इन्स्ट्रक्शन्स आपण यूज करू ॲडिशन सबस्ट्रॅक्शन्स वगैरे आणि जे काही कॉन्स्टंट आपण यूज करू त्यासाठी लागणारी मेमरी म्हणजे कशात असणार आहे? तुमची फिक्स पार्ट स्पेस कॉम्प्लिसिटी. फिक्स पार्टमध्ये कुठली येते की ज्याची ऑलरेडी डिफाईन आहे. म्हणजे जे काही व्हेरिएबल यूज करू ते, जे काही इन्स्ट्रक्शन्स यूज करू ते आणि जे काही कॉन्स्टंट आपण प्रोग्राममध्ये यूज करू ते कशात येणार आहे? फिक्स पार्टमध्ये. आणि डायनॅमिक म्हणजे काय की जे व्हॅरी होत आहे. म्हणजेच काय आपण जे काही व्हेरिएबल यूज करू की किंवा एखादं फंक्शन यूज करू की ज्याची व्हॅल्यू चेंज होईल. सपोज एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण समजा रिकर्जन फंक्शन यूज करू. ऑलरेडी रिकर्जन शिकले असेल तुम्ही सीमध्ये. रिकर्जन फंक्शन म्हणजे काय की फंक्शन कॉल इट सेल्फ. याला काय म्हणतात? रिकर्जन. म्हणजेच काय? तेच फंक्शन रिपीटेडली कॉल करायचं. म्हणजेच काय होतं? व्हेरिएशन होतं. तेच कशात येणार? तुमच्या असे जे काही फंक्शन असणार आहे किंवा अशा जे काही इन्स्ट्रक्शन असणार आहे ते कशामध्ये येणार? तुमच्या डायनॅमिक. ज्याची साईज व्हॅरी होते ते डायनॅमिकमध्ये येणार आहे. ज्याची साईज कॉन्स्टंट आहे ते फिक्स पार्टमध्ये येणार आहे. डायनॅमिकचं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर फॅक्टोरियल. एखाद्या नंबरचा फॅक्टोरियल फाइंड आउट करायचं असेल तर कसा करणार? 4 3 2 1. ओके. ज्याची साईज व्हॅरी होणार आहे ते डायनॅमिकमध्ये येणार आहे. ज्याची साईज फिक्स आहे ते कशात येणार आहे? फिक्स पार्ट स्पेस कॉम्प्लिसिटीमध्ये. ओके. हे झालं टाईम कॉम्प्लिसिटी आणि फिक्स
स्पेस कॉम्प्लिसिटी. फर्स्ट आपण पाहिलं अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे काय? सिक्वेन्शियल स्टेप्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ ए प्रोग्राम. तुमचं प्रोग्रामचं जे एक्झिक्युशन होते ते सिक्वेन्शियली कसं होतं आहे आणि स्टार्ट टू एंड कसं होतं ते म्हणजे नथिंग बट तुमचं अल्गोरिदम. मग अल्गोरिदमची कॉम्प्लिसिटी जर फाइंड आउट करायची असेल तर 2 मेथड्स आहे. फर्स्ट मेथड आहे तुमची टाईम कॉम्प्लिसिटी आणि सेकंड आहे तुमचं स्पेस कॉम्प्लिसिटी. टाईम कॉम्प्लिसिटी म्हणजे काय की अमाऊंट ऑफ टाईम रिक्वायर्ड फॉर एक्झिक्युशन ऑफ अ पर्टिक्युलर प्रोग्राम किंवा अल्गोरिदम. एखादा प्रोग्रामचं एक्झिक्युशन होण्यासाठी जेवढा टाईम लागतो त्याला म्हणतो टाईम कॉम्प्लिसिटी. आणि स्पेस कॉम्प्लिसिटी म्हणजे काय? अमाऊंट ऑफ मेमरी रिक्वायर्ड पर्टिक्युलर प्रोग्रामच्या एक्झिक्युशनसाठी, त्याला काय म्हणायचं? स्पेस कॉम्प्लिसिटी. मग आता टाईम कॉम्प्लिसिटीमध्ये आपण 3 केसेस पाहिला. बेस्ट केस, ॲव्हरेज केस आणि वर्स्ट केस. बेस्ट म्हणजे नावातच आहे. बेस्ट म्हणजे तुम्हाला फर्स्ट कंपॅरिझनला जर इनपुट मिळालं तर तुम्ही काय म्हणणार आहे? बेस्ट केस टाईम कॉम्प्लिसिटी. ॲव्हरेज म्हणजे मिडियम लेवलला आणि वर्स्ट म्हणजे लास्टला. जेवढे तुमचे नंबर ऑफ कंपॅरिझन्स वाढत जाणार आहे तेवढं तुमचं काय होणार आहे? कॉम्प्लिसिटी वर्स्ट होणार आहे. ठीक आहे. आणि स्पेस कॉम्प्लिसिटीमध्ये 2 पार्ट्स पाहिले आपण. फर्स्ट पाहिला फिक्स पार्ट स्पेस कॉम्प्लिसिटी आणि सेकंड आहे डायनॅमिक पार्ट स्पेस कॉम्प्लिसिटी. फिक्स पार्ट म्हणजे जी काही फिक्स साईज असेल व्हेरिएबलची, इन्स्ट्रक्शनची, कॉन्स्टंटची, ती कशात येणार आहे? फिक्स पार्टमध्ये. आणि ज्या व्हेरिएबलची साईज व्हॅरी होती आहे, चेंज होती आहे किंवा काही असे फंक्शन आहे की जे तुम्ही रिपीटेडली कॉल करताय, समजा रिकर्जन फंक्शन असेल तर ते कशात येणार आहे? डायनॅमिक पार्ट स्पेस कॉम्प्लिसिटीमध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा बिग ओ नोटेशन. बिग ओ नोटेशन त्यासाठी यूज केलं जातं की तुमच्या अल्गोरिदमची जी टाईम कॉम्प्लिसिटी आहे ती जर डिफाईन करायची असेल तर आपण काय यूज करतो? बिग ओ नोटेशन. बिग ओ नोटेशन यूज फॉर एक्सप्रेसिंग टाईम कॉम्प्लिसिटी ऑफ ॲन अल्गोरिदम. मी याच्यामध्ये एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये सपोज 2 फंक्शन कन्सिडर करा, एफ ऑफ एन अँड जी ऑफ एन. हे 2 मॅथमॅटिकल फंक्शन याच्यामध्ये यूज केलेत. याचा फॉर्म्युला कसा आहे की एफ ऑफ एन इज इक्वल टू बिग ओ ऑफ जी ऑफ एन. एफ ऑफ हे 2 फंक्शन यूज केले. एफ ऑफ एन इज इक्वल टू बिग ओ ऑफ जी ऑफ एन. वेअर मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे पहा, एफ ऑफ एन इज लेस दॅन इज इक्वल टू सी इंटू जी ऑफ एन इज लेस दॅन इज इक्वल टू एन. आता याच्यामध्ये सी काय आहे? हा कॉन्स्टंट आहे. आणि एन काय आहे? ते एन म्हणजे जे नंबर्स आहेत डेटा स्ट्रक्चरमध्ये ते कशाने डिफाईन केलेत? एनने. म्हणजेच काय? एन नंबर प्रेझेंट इन डेटा स्ट्रक्चर. मग याच्यामध्ये हा जो सी आहे, एन म्हणजे काय? जे नंबर्स प्रेझेंट आहे डेटा स्ट्रक्चरमध्ये ते एनने डिफाईन केलेत. आणि सी म्हणजे काय यूज केला आहे? कॉन्स्टंट. मग आता हा कॉन्स्टंट कुठल्या फॅक्टरवर डिपेंड असतो? फर्स्ट फॅक्टर आहे हा टाईप्स ऑफ प्रोग्रॅमिंग लँग्वेज. जे तुमची प्रोग्रॅमिंगची लँग्वेजचा टाईप कुठला आहे त्यावर हा कॉन्स्टंट डिपेंड असतो. किंवा सेकंड काय असतं? टाईप्स ऑफ प्रोसेसर. थर्ड असतं टाईप्स ऑफ कंपायलर. तुम्ही कुठल्या टाईपचा प्रोसेसर यूज केला आहे, कुठल्या टाईपची प्रोग्रॅमिंग लँग्वेज यूज केली, कुठल्या टाईपचा कंपायलर यूज केला आहे, किंवा प्रोग्रॅमरचं नॉलेज काय आहे, किंवा तुमची मेन मेमरीची साईज काय. हे सगळे 4-5 फॅक्टर कशाच्या अंडर येतात? तुमच्या कॉन्स्टंटच्या. म्हणजे कॉन्स्टंटची इज डिपेंड्स अपॉन कुठल्या फॅक्टरवर असतो? टाईप ऑफ प्रोग्रॅमिंग लँग्वेज, टाईप ऑफ प्रोसेसर, टाईप ऑफ कंपायलर, नॉलेज ऑफ प्रोग्रॅमर, साईज ऑफ मेन मेमरी. ह्या सगळ्या फॅक्टरवर काय डिपेंड असतं? तुमचं कॉन्स्टंट. एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज जी ऑफ एन हे एक फंक्शन आहे, कन्सिडर करा. याचं एक्झाम्पल एखादं एक्सप्रेशन घेऊ आपण. 4n³ + 2n² + 3n + 6 हे एक एक्सप्रेशन आहे. मग याच्यामध्ये आपल्याला एफ ऑफ एन कसं येणार आहे? एफ ऑफ एन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? बिग ओ ऑफ जी ऑफ एन. ओके. एफ ऑफ एन इज इक्वल टू बिग ओ ऑफ जी ऑफ एन. आपल्याला जी ऑफ एन माहिती काय? एक एक्सप्रेशन. मग त्याचं एफ ऑफ एन काय येईल? बिग ओ ऑफ एन म्हणजे काय येणार आहे? आता एन म्हणजे काय? तुमचं नंबर ऑफ डेटा स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये सगळ्यात हाय कुठला आहे? 3. मग n³ आलं. किंवा सेकंड एक्झाम्पल घेतलं 5n + 6. ओके. हा काय आहे तुमचा? जी ऑफ एन. मग एफ ऑफ एन इज इक्वल टू बिग ओ ऑफ जी ऑफ एन. मग बिग ओ ऑफ जी ऑफ एन काय आहे तुमचा? 5n + 6 म्हणजे काय? सिंगल एन आहे फक्त. किंवा एखादं एक्झाम्पल घ्या 5n³ + 2n² + 3n + 2n4. ओके. असं एक्झाम्पल आहे 5n³ 2n² 3n + 2n4. मग बिग ऑफ एन काय येणार तुमचा? 4. किंवा एखादी सिम्पल व्हॅल्यू आहे 10 तर त्याचं काय येणार आहे? नथिंग आहे म्हणून बिग ऑफ 1. ओके. म्हणजेच काय की हे जे एक्सप्रेशन आहे ते जी ऑफ एन कन्सिडर केलं आणि एफ ऑफ एन इज इक्वल टू बिग ओ ऑफ जी ऑफ एन. मग बिग ओ ऑफ जी ऑफ एन काय असणार आहे तुमचा? जी एनची हायर व्हॅल्यू असेल ती. एनची काय आहे? n⁻³ म्हणून n⁻³. ओके. इथे 5n + 6 ओनली